गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग. सो यामध्ये माझ्या लहान बाळाचं शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च यासाठी मुख्यतः काही माझ्या जर SIPs असतील तर त्याला राखून वेगळं ठेवणं आणि त्या पोर्टफोलिओला देखील वेगळा ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्याच्याने होतं काय, आता मला फायनान्शियल क्लॅरिटी येते की माझ्यावरती ही जी जबाबदारी आहे या जबाबदारीसाठी मला नेमके माझ्या मासिक गुंतवणूक धोरणातनं किती रुपये हे त्याच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी त्याच्या बाजूला ठेवायचे, त्याचं आत्ता किती पोर्शन ठेवायचंय, त्याचं माझ्या आर्थिक उत्पन्नाच्या आत्ताच्या पातळीप्रमाणे मी त्याच्यामध्ये 10,000 टाकू शकतो दर महिन्याला, 5,000 टाकू शकतो का 25,000 टाकू शकतो. या सगळ्या गोष्टी या प्रत्येकाच्या आर्थिक स्तराप्रमाणे बदलतात. तुमच्याकडे इतर गुंतवणुका ऑलरेडी काय आहे, तुमच्याकडे अँसेस्ट्रल वेल्थ किती आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींप्रमाणे या गोष्टींचं स्वरूप हे बदलत असतं. मात्र त्याचं गोल बेस्ड प्लॅनिंग झालेलं असेल तर आपण असेच फंड टार्गेट करू शकतो की ज्यामध्ये आपल्याला जोखीम घेता येईल किंवा घेता येणार नाही.